धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडे यांचं उपोषण हे सुरूच आहे। गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी हे सध्या आझाद मैदानातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय सांगाल? नक्कीच सीमा, गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण जे आहे ते दीपक बोराडे आपल्याला करताना पाहायला मिळतात। धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं याकरता हे संपूर्ण आमरण उपोषण जे आहे ते दीपक बोराडे यांच्याकडनं होतंय। दीपक बोराडे, आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। दीपकजी, तब्येत तुमची सातत्यानं खालावते, तुम्ही आता पाण्याचा त्याग सुद्धा केलेला आहे। सरकारकडनं कोणी तुमची दखल घेतली आहे का आतापर्यंत? सरकारकडनं आज दुपारनंतर एक निरोप आल्यानंतर आता आमचं शिष्टमंडळ सध्या विधिमंडळात गेलेलं आहे। चर्चा चालू आहे, तिथं काय चर्चा करतात आणि काय निर्णय आणतात काही माहित नाही अजून। परंतु काल मराठा नेते जरांगे पाटील तुम्हाला भेटून गेले, तुम्ही पाणी त्याग केलेलं होतं, त्यांनी तुम्हाला पाणी पिण्यासाठी आग्रह सुद्धा केलेला होता। काय तुमची आणि जरांगे पाटलांची चर्चा झाली? मी परवा संध्याकाळी पाणी बंद केलं होतं आणि मग इथं आल्यानंतर आमच्या बांधवांनी सांगितलं की दीपक भाऊंनी पाणी बंद केलेलं आहे। त्या अगोदर आमच्या 4-5 मायमावल्या आल्या होत्या, त्यांनी मला थोडंसं पाणी दिलं होतं। पण जरांगे पाटील म्हटले की पाणी सोडणं आरोग्यासाठी चांगलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी प्या। त्यांचाही मान राखत त्यांच्याही हातानं थोडंसं पाणी मी पिलं होतं। परंतु आता हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे चालू राहणार? आता शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे, तोडगा निघेल यावरती विश्वास आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात? तोडगा निघेल याच्यावर आता विश्वास राहिला नाही, कारण तोडगा निघायचा असता तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती, माझा जीव धोक्यात गेला नसता। उलट माझा जीव धोक्यात गेल्यामुळं म्हणजे दुर्दैवानं हे आता बोलावं लागेल की माझ्या सासऱ्यांचा खून केला या सरकारनं। फडणवीस साहेब, मोदी साहेब जबाबदार आहेत त्याला। नक्कीच, धन्यवाद अक्षय या माहितीसाठी।